नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योगमध्ये आपले स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज उजी माशी याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, उजी माशी कशी असते हे आपण पहिल्यांदा ओळखू। शेतकरी मित्रांनो, ही आहे उजी माशी। तर ह्याची जी पाट आहे त्या पाठीवरती खरड्या कलरचा असं तुम्हाला कलर दिसत आहे आणि आपल्या रेग्युलर जे आळे म्हणजे माशी आहे त्या माशीपेक्षा थोडीशी मोठी असते। आता ही सध्या जिवंत आहे, मी याचा एक पंख काढून ठेवलेला आहे कारण की उडून जाऊ नये म्हणूनसाठी। तर शेतकरी मित्रांनो, ह्या उजी माशीमुळे आपल्याला काय होतं की जे काय आपल्या आळ्या आहेत त्या आळ्यांना ही उजी माशी सुरुवातीला दंश करते। दंश केल्यानंतर त्याची जी अंडी आहेत त्या अंडी ह्या आळ्यांच्या शरीरामध्ये इंजेक्ट करते, म्हणजे सोडून देते। त्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला त्यातून आपली आळी ती काळी पडून मेलेली आपल्याला बेडच्या खाली, जर आपला अशा पद्धतीने आपण तुम्ही बेड उघडून बघितला तर ह्या बेडच्या खाली असं आपल्याला मेलेली आळी सुद्धा गावते। ती काळी पडून तिच्या मानेवरती किंवा पाठीवरती एक काळा असा डाग असतो। तर जर मानेवरती किंवा पाठीवरती जर काळा डाग असेल तर आपण ओळखू शकता की ही जे माशी आहे ह्या माशीचा आपल्या आळीवरती इफेक्ट झालेला आहे आणि माशीचा दंश झाल्यामुळं आपला जो आळी आहे त्या आळी मरण पावलेला आहे। तर याच्यामुळे जे होणारं नुकसान आहे हे नुकसान खूप आहे। या नुकसानापासून उजी माशीचे आपण कसा बचाव करावा यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण काय केलेलं आहे की हा जो आपला रॅक आहे तर ह्या रॅकसाठी आपण जी मच्छरदाणी अशा पद्धतीनं सर्व चारी बाजूनं असं मच्छरदाणीनं आपलं जे रॅक आहे ते रॅक आपण पूर्ण पॅक केलेलं आहे। तरी बघू शकता की तुम्ही इकडच्या बाजूलाही टोटल आता आपलं 50 फुटाचा रॅक आहे, तर हे रॅक टोटल आपण कव्हर केलेलं आहे। तसंच हे रॅक कव्हर केल्यानंतर आपण आपलं हे जे शेडनेट लावलेलं आहे तर शेडनेटच्या आतल्या बाजूनही एक आपण लेअर तयार केलेली आहे। ही लेअर बघू शकता तुम्ही इकडे बाजूला। तर शेडनेटच्या आतल्या बाजूने आपण टोटल जे मच्छरदाणी आहे ती मच्छरदाणी चारी बाजून लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपलं जे शेडनेट आहे ते बाहेरच्या बाजूला आहे। तर याच्यामुळे होतं काय, ज्यावेळेस आपण जो पाला आहे तो आपला पाला आणल्यानंतर आपण या ठिकाणी आपला जो गाडा आहे तो गाडा उभा करतो आणि त्यानंतर जी काय आपल्या शेडमध्ये आलेली उजी माशी आहे ते आपण इकडे बघू शकता अशा पद्धतीने मच्छर बॅट आहेत आपल्याकडं। तर मच्छर बॅटच्या साह्यानं आपण मारू शकतो उजी माशी आणि त्यानंतरच ही ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या आपण इकडच्या बाजूला वर बघू शकता की अशा प्रकारचे आपण जे हुक तयार केलेत आणि हे ऑपरेटिंग करण्यासाठी अशा पद्धतीनं आपण वायचे स्टिक तयार केलेले आणि ज्यावेळेस आपल्याला पाला घालायचा आहे त्यावेळेस ही जी स्टिक आहे त्या स्टिकनं फक्त आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं आपण हे जे नेट आहे ते वरती अडकून घेऊन आपल्या आळ्यांना पाला टाकू शकतो। आणि आपलं काम झाल्यानंतर हे फक्त काय करायचं आहे, आपण खाली घेऊन हे जे टोटल जे आहे जाळी ते पॅक करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या आळ्यांना उजी माशीचा त्रास होणार नाही आणि यातून आपलं नुकसानही वाचून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, या उजी माशीमुळे आपल्याला ॲव्हरेजमध्ये कमतरता येणार आहे आणि जे काय आपले नुकसान होणार आहे यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करा। बाहेरून शेडनेट त्याच्या आतमध्ये आपण हे केलेलं आहे, मच्छरदाणी लावलेलं आहे, त्याच्या आतमध्ये परत अजून एक लेअर तयार केलेला आहे। जे काय आपले रॅक आहेत ते रॅक आपण कव्हर केलेले आहेत, इकडचं एक रॅक आणि इकडचे हे 2 रॅक ही कव्हर केलेले आहेत। आणि त्यातून अजून एक तुम्हाला म्हणजे नियोजन करता येते, जर आता आपला जो शेडचा आहे तो शेड पोटोचं जे स्पेस आहे ते जास्त आहे तर काय करायचं आहे, जर तुम्हाला जर शक्य असेल तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही इकडे बघू शकता हे जे वरच्या बाजूला आहे ते आपण एक इकडं असा कंबाईन टोटल एक 10 फुटाचा कप्पा तयार केला होता, पण आता आपल्याला स्पेसिंग कमी पडत असल्यामुळे हे रॅक आपण इकडे वाढवलेलं आहे। हे असं टोटल आपण 30 फूट आहे, या 30 फुटामध्ये आपण एक लेअरची जाळी तयार केलेली आहे, म्हणजे मच्छरदाणीच आहे ती फक्त काय करायची ती खाली सोडून द्यायची। खाली सोडून देऊन आपण दोन्ही बाजूला अशा प्रकारे चेन बसवलेले आहेत आणि ही चेन खाली ओढली का हा जो टोटल 10 फुटाचा कप्पा आहे हा 10 फुटाचा कप्पा फक्त पाल्यासाठी आपल्याला एक तयार होतो आणि ह्यातून ही तुम्ही कमी जागेमध्ये सुद्धा उजी माशी मारून मगच आपला पाला आहे तो आतमध्ये घेऊन जाऊ शकता। हे काय कारणास्तव आपण तो जो कप्पा आहे तो आपण आता वर वडून मांडलेला आहे कारण की आपल्याला जागा कमी पडत आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करा आणि आपली जी बॅच आहे
ते उजी माशीच्या त्रासातून वाचवून घ्या. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा नवनवीन वाढीसाठी माहितीसाठी तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.